नमस्कार. आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल असणार आहे. कारण की तुम्ही जर माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकते नक्कीच त्या व्हिडिओची, की मी मेहंदी बनवलेली आहे आणि माझे त्याचे काय रिव्ह्यूज होते त्यावर. त्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती, की बाकीचे पण अजून बरेच प्रोडक्ट्स आहेत ज्याचे मला तुम्हाला रिव्ह्यू द्यायचे आहेत. आणि जास्त स्पेशल आहे हा व्हिडिओ कारण की मला हे सगळे प्रोडक्ट आणले आहेत माझ्या नवऱ्यानी हैदराबादहून. सो हा असणार आहे H&M हॉल नसणार आहे, हा H&H हॉल असणार आहे. दॅट इज हजबंड हैदराबाद हर्बल हॉल असा असणार आहे हे. तर हे अशी बॅग भरून त्यांनी माझ्यासाठी आणलेलं आहे. मी सुरुवात करते मेहंदीपासून. तर ही अशी मी मेहंदी आणलेली, मी ही एकदा यूज पण केलेली आहे. आता 15 दिवस पण नसतील झाले आणि मला याचा खूपच चांगला रिझल्ट आलेला आहे. सो ही एक मेहंदी आणलेली त्यांनी माझ्यासाठी जी मला खूप जास्त आवडली. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा की तुम्हाला ही मिळते का आणि मला सांगा. एकतर मला ही मेहंदी खूप जास्त का आवडली आहे माहितीये, कारण की ही केमिकल फ्री मेहंदी आहे, पूर्णपणे नॅचरल आहे. तर आपल्या केसांना जेव्हा आपण आपण असं काही नॅचरल गोष्टी लावतो, फॉर एक्झाम्पल मेहंदी लावतो, तर ते नॅचरल शाईन देते आपल्या केसांना. तुम्ही बघू शकता आता बरेच दिवस झाले मला लावून, पण तरी पण एक हेल्दी वाटतायत माझे केस खूप. सो मला तर खूप जास्त आवडलेली आहे ही नॅचरल मेहंदी. सो दुसरं काय आणलंय ते मी तुम्हाला दाखवते. दुसरं आणलंय हे रोजमेरी चे पॅकेट. हे असे 2 आणलेले आहेत त्यांनी रोजमेरी. मी अर्ध यूज केलेलं आहे. सो याचं मी हेअर टोनर बनवलेलं आहे. ठीक आहे. तर रोजमेरी हेअर सिरम हे तुम्ही सगळीकडे बघत असाल, खूप जास्त व्हायरल सुरू आहे हा प्रॉडक्ट. पण आपण मार्केटेड फॉर्म्युलेशन घ्यायला गेलो डायरेक्टली तर ते खूप जास्त कॉस्टली आहे. सो मी हे घरीच बनवते टोनर. खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. मी याचा टोनर असा बनवलाय की 1 स्पून ऑफ रोजमेरी लीव्स घेतलेत आणि त्याला चांगलं बॉईल केलंय फॉर 10 मिनिट्स. मग त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकलेला. अजून जे काय बाकीचे माझे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण टाकलेले आणि त्यांना चांगलं बॉईल करू दिला आणि मग मी त्याला झाकण ठेवलं त्यावर आणि लेट दी इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट सेटल डाऊन. आणि मग आफ्टर द मिक्सचर गेट्स कूल्ड मी त्याला व्यवस्थित असं गाळलंय आणि एका बॉटलमध्ये ठेवलंय आणि मी त्यांना असं स्प्रे करते डेली बेसिसवर. सो खूप जास्त हेल्दी ग्लो आलाय माझ्या केसांना याच्यामुळे. सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. असं रोजमेरी लीव्हज आणून तुमच्या स्वतःच काय हवं ते टाका जे चांगलं आहे आपल्या केसांच्यासाठी आणि तुमचं स्वतःचं असं एक रोजमेरी सिरप तुम्ही बनवू शकता. सॉरी, एक रोजमेरी सिरम तुम्ही बनवू शकता. सो हे पण खूप चांगलं आणि युजफुल प्रॉडक्ट आहे. तर नेक्स्ट आणलेलं आहे त्यांनी मला ही हिबिस्कसची पावडर. ठीक आहे. सगळं काही मी असं हे रब्बर लावून ठेवलंय कारण की मी जेव्हा मेहंदी बनवलेली तेव्हा मी हिबिस्कसची पावडर वगैरे सगळं काय त्यामध्ये टाकले. ही पावडर पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या केसांच्यासाठी. हे प्रमोट करते हिबिस्कसची पावडर हेअर ग्रोथच्या साठी. हेअर स्ट्रेंथ देते ही पावडर, हेअर शाईन देते ही पावडर. सो तुम्ही मेहंदी जरी नाही लावली पण या पावडर मध्येच थोडंसं पाणी लावून जर ते अप्लाय केलं ना तर तुम्हाला लगेच इफेक्ट दिसेल. खूप कूलंट म्हणून पण यूज करता येऊ शकते ही पावडर. सो प्लीज डू गिव्ह इट अ ट्राय आणि मला सांगा की तुम्हाला काही इफेक्ट त्याचा दिसला की नाही. तर मी याला बऱ्यापैकी चांगली यूज केली, म्हणजे मी त्या मेहंदी मिक्सचर मध्येच टाकून दिलेली हिबिस्कसची पावडर. सो तुम्ही पण ट्राय करून बघा. हे युजफुल प्रॉडक्ट आहे खूप जास्त. त्यानंतर सगळ्यात जास्त म्हणजे मला तर आवडलेलं आहे हे 2 ऑइल्स आणलेले आहेत त्यांनी मला. एक आहे हा भृंगराज ऑइल आणि दुसरा आहे हा हिबिस्कसच ऑइल. आणि ज्याकडनं म्हणजे ज्या शॉपमधून त्यांनी घेतलं ना त्या शॉपच्या ओनरने त्यांना असं रेकमेंड केलं की जेव्हा तुम्ही हे यूज कराल तेव्हाच दोन्ही उघडून थोडे ऑइल घ्यायचे आणि ऍट द टाइम ऑफ ऍप्लिकेशन या दोघांना मिक्स करायचं आणि मग त्यांना अप्लाय करायचं फॉर बेटर रिझल्ट. सो मी तसंच अप्लाय केलं. हे बघा थोडंसं यूज केलंय मी दोन्ही पण. हे असं ऑइल आहे हे हिबिस्कस आणि हे भृंगराज. आता हे दोघं पण आपल्या हेअर ग्रोथ प्रमोट करतात आणि हेअर स्ट्रेंथ खूप जास्त इम्प्रूव्ह करतात. खूप चांगला रिझल्ट आहे या दोघांचा आणि एकदम नॅचरल. त्याच्यामध्ये एवढूसा पण केमिकल नाही टाकलेलं आहे. तर जेव्हा यूज करू ना आपण, म्हणजे जेव्हा तेल लावायचं असेल तेव्हा थोडंसं हे घ्यायचं आणि त्यांना मिक्स करायचं आणि तेव्हा अप्लाय करायचं. सो खूप जास्त चांगला प्रॉडक्ट आहे. तुम्हाला कुठे भेटलं तर नक्की घ्या आणि चांगला प्रॉडक्ट आहे खूप. हे बघा अशी याची पॅकेजिंग आहे. सो हे आणलंय आणि त्यांनी मला आणलंय की हा सुरमा. आता त्यांना सुद्धा माहितीये की मला काजळ खूप जास्त आवडतो. ठीक आहे.
तर मी रोजच काजळ लावते, म्हणजे घराच्या बाहेर जाऊ दे किंवा नको जाऊ दे. मला आवडतं चांगलं राहायला घरात पण आणि बाहेर जाताना तर मी नीटच राहते. पण त्यांनी मला काजळच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह आणलाय आणि मी आधी पण माझ्या कॉलेज डेजमध्ये कधी-कधी लावायचे. माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केला होता. पण मग मी त्यांना सांगितलेलं, की "हो, मी लावायची काजळ." मग त्यांनी सुद्धा मला हा सुरमा आणलेला आहे. सुरमा आणि काजळ याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. काजळ कोणताही घ्या तुम्ही, पण जो थिकनेस आणि जो एकदम बोल्ड, डार्क ब्लॅक कलरचा लुक सुरमा तो तुम्हाला देतो ना, तो कोणताच काजळ देऊ नाही शकत. आणि खूप जास्त कूलंट इफेक्ट पण मिळतो आपल्याला सुरमामुळे, जो आपल्याला कोणत्याही काजळमुळे नाही मिळत. सो याचं बराबरीच नाहीये. मला जर एवढा टाइम असला असता, तर मी रोज सुरमाच अप्लाय केला असता. फक्त याचं डिसएडव्हान्टेजेस काय आहे का आपल्याला स्मज प्रूफ असा कोणता सुरमा नसतो. हा स्मज होतो थोडाफार. आपल्याला त्याला क्लीन करायला लागतं अंडर आईज आणि फेस वॉश वगैरे केलं तर ते बऱ्यापैकी स्प्रेड होतो. पण कोणत्या फोटोशूटच्या साठी कोणता लुक आपण करतोय एक स्पेसिफिक, तर त्याच्यासाठी सुरमा खूप जास्त चांगला. ही अशी एकदम छोटीशी डब्बी असते ही आणि ही अशी ग्लास स्टिक असते आणि याच्याने असं आपल्याला लावायचं असतं, म्हणजे याच्यात बुडवायचं आणि असं लावायचं. मग हा आपल्या आयलिड्सच्या इथे असं मॉइश्चर असतं ना, ते हा प्रोडक्ट पकडतो आणि बरोबर प्रोडक्ट तिथे सेट होतं. इतके सुंदर दिसतात डोळे सुरमा लावल्यावरती, एकदम मोठे दिसतात. मला खूप आवडतं सुरमा लावायला. मी एक व्हिडिओ नक्की करेन ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ऍक्च्युअली अप्लाय करून दाखवेल सुरमा. सो असं त्यांनी मला 2 बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि 2 बॉटल्स पूर्ण जन्मभर पण हे संपणार नाही, इतकं हे चालतं. खूप जास्त लॉंग लास्टिंग असं असतं आणि खूप वेळ चालतं. सो हे असे एवढे प्रोडक्ट घेतलेले सगळे कव्हर झालेलेच आहेत. मेहंदी ऑइल आणि रोजमेरी लिव्स, हिबिस्कस पावडर, हिबिस्कस ऑइल, देन भृंगराज ऑइल असं बरंच काही मला त्यांनी आणलेलं आणि त्याचा हॉल मी हा केला होता. सो बेसिकली दिस वॉज माय हजबंड्स हैदराबाद हर्बल हॉल. H&H हॉल होता हा. सो तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि यातून कोणते प्रॉडक्ट्स तुम्ही आधी यूज केलेत का? किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला यूज करावेसे वाटले का? हे मला नक्की सांगा. आणि तो मेहंदीवाला व्हिडिओ मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकते. तुम्ही जाऊन ते बघा, की जेव्हा मेहंदी प्रिपेअर केलेली बाय युजिंग ऑल दीज इन्ग्रेडियंट्स तेव्हा माझा अनुभव कसा होता बाय युजिंग दिस पर्टिक्युलर मेहंदी. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. अशी इन्ग्रेडियंट्स तुम्हाला भेटतायत का प्युअर नॅचरल फॉर्म मधले, तर नक्की यूज करा ते आणि मला पण लिंक शेअर करा. मी सुद्धा ते यूज करेन आणि तुम्हाला चांगला एक फुल फ्लेज रिव्ह्यू व्हिडिओ बनवून दाखवेन त्यावर. तोपर्यंत खुश राहा आणि चांगले प्रोडक्ट्स यूज करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय.